मी अनेक भाषणामध्ये ऐकलंय आपल्या नांदेडच्या पॉलिटिक्सचं की युवा नेत्यांना संधी देणार, काहीतरी नवीन चेहऱ्यांना संधी देणार. आणि आमच्या इकडे तर इतक्या नवीन नेत्यांना संधी दिली आहे. अरे वा वा वा. खरं आम्ही सुद्धा फॉर्म भरला होता, आम्ही सुद्धा इच्छुक उमेदवार होतो. आमच्यामध्ये काय त्रुटी होती मग आम्हाला का संधी दिली नाही? नांदेडकर, आपल्या नांदेडचं पॉलिटिक्स इतकं भारी आहे, त्यासाठीच मला हे पॉलिटिक्स बघायचं होतं, हे राजकारण बघायचं होतं की या राजकारणात काय चाललेलं आहे. मंडळी, हे सगळं पॉलिटिक्स तर चालतच राहणार आहे, पण या सगळ्यातून माघार न घेता मी तुमची अँकर श्रुती वॉर्ड क्रमांक 20D मधून अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहणार आहे. सो तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही नक्की मला विजयी करणार, नक्की मला मतदान करणार. तर हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. जुन्या चेहऱ्यांनाच बघायचं आहे की एखाद्या नवीन चेहऱ्याला बघून आपल्या वॉर्डाचा विकास बघायचा आहे, तर नक्की मला भरघोस मतांनी विजयी करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तुमच्या हातामध्ये आहे. नांदेडकर, ठरवा काय करायचं ते. धन्यवाद. जय महाराष्ट्र.